मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आणि बऱ्याच दिवसातून आपल्या सोबत भेटतायत मिस्टर को दादरकर GP व्लॉग्स. तर आज खूप महिन्यातून वगैरे आता सोबत राईड करणार आहोत. तर मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आहे, चांगला मुहूर्त आहे. आणि 15 ऑगस्टच्या दिवशी जेव्हा रायडर्स लोक राईडला निघतात, तसेच आज आम्ही पण राईडला निघालो आहे आणि एन्जॉय करायला चाललो आहे. तर आज आमची राईड आहे कर्जतला भिलवले डॅम आहे. भिलवले डॅमच्या इथं आम्ही चाललेलो आहोत. ॲक्च्युली हा प्लॅन आहे फ्रीस्टाईल रायडर्स जो ठाणेवाले मुलं आहेत ना त्यांचं आहे. तर आम्ही पण म्हटलं की आम्ही जॉईन करू त्या ग्रुपला. तर मित्रांनो, आता आपण पोचलो तर दानफाट्याच्या इथे समोरच दिसतो दानफाटा, म्हणजे पनवेल पुणे किंवा खोपोली बोललं तरी चालेल, त्या रोडला आम्ही आहोत म्हणजे आता पोचतो आहे. तर बघू त्यांचं लोकेशन काय आहे, बघू ठाणेकरांचं. तर मित्रांनो, आता थांबलोत आम्ही चौक फाट्यावर. हे बघा, हे सगळे रायडर्स इथे आलेले आहेत. बरेच रायडर इथे थांबलेत आणि अजून काही येतात या ग्रुपमधलेच, तर ते थोडे मागे राहिलेत. सो यांना येऊन भेटलो इथे. तर इथेच पुढे तरी नाश्ता करायचा विचार आहे. आणि हे बघा, आज 15 ऑगस्ट असल्याने खूप रायडर्स बाहेर पडलेत वेगवेगळ्या ग्रुपमधले. तर खूप वेगळाच माहोल झालेला आहे. तर निघालो आता चौक फाट्यावरून, सगळे रायडर्स निघाले. मित्र पण भेटला. कुठेतरी नाश्ता करायचा आता, बघू कुठे नाश्ता करतात. कर्जत फाट्यावरच आहोत. तर आता 8:45 वाजलेत. बराच वेळ इथे नाश्त्याला गेला आहे. भरपेट नाश्ता झालेला आहे. आणि हे जे सगळे दिसतात इकडे आतमध्ये वगैरे सगळे आमचे रायडर आहेत. एकदम हॉटेल पूर्ण भरून टाकलेलं आहे. मला आता सगळं नाश्ता होऊन आणि निघू आता थोड्या वेळेला तिथून. बाईक्स आहेत तर तिकडं आम्ही पार्क केलेले आहेत. बघा, हे सगळ्या ज्या गाड्या आहेत ना, सगळ्या आमच्या रायडर्स आहेत. तर खूप साऱ्या गाड्या 30-35 रायडर्स आहेत. आणि चहा नाश्ता वगैरे आलेलो होतो आम्ही. आता जाऊ पुढच्या रस्त्याला. तर फायनली निघालो आहोत नाश्ता वगैरे करून. फुल माहोल झाला, माहोल एक नंबर, मजा येते, एक नंबर. फर्स्ट टाईम असा माझा एक्सपिरियन्स आहे की एवढ्या रायडर्ससोबत असं राईड करायला आज मौका मिळाला आहे. एखाद्या ग्रुपला जॉईन केलं ना तर खूप नवीन ओळख होतात. खूप चांगलं वाटतं. भेटीगाठी, नवीन काहीतरी, प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. सगळे व्लॉगर नाही आहेत, पण 5-6 व्लॉगर आहेत त्याच्यात. हा इंडियन फ्लॅग एक नंबर. तर इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. जवाहर गार्डन आहे, त्या गार्डनच्या लेफ्ट साईडने जायचं आपल्याला. म्हणजे थोडं पुढं आल्यावर आपल्याला राईट घेऊन जवाहर गार्डन आहे, त्याच्या लेफ्ट साईडला आपल्याला एक रस्ता आहे, त्या रस्त्याने जायचं आहे. तो गोरक्ष हाव द जोश. गोरखचं पण पहिल्यांदाच असं ग्रुप मीटअप आहे. कधी असं एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये कधी राईड केली नव्हती. पण स्पेशली हे फक्त 15 ऑगस्ट असं काहीतरी इव्हेंट असेल ना, तेव्हाच एवढी जणं निघतात बाहेर. एक असं लाईनीत एक गाड्या आहेत. खूप छान वाटतं इथे. आय डोंट नो ही कुठली लेक आहे. बहुतेक जिथं आम्हाला यायचं आहे तीच लेक आहे. रायडर्स सगळे स्टॉप झालेले आहेत. बघू. हो, भिलवले हीच आहे.
हेच भिलवले डॅम आहे, समोर डोंगर आणि समोर नजारा बघून खूप छान वाटतं. हा प्लेस बघा कसं वाटतं, आजूबाजूने अशी आडवी आली झाडे, मध्येच रस्ता आणि त्या रस्त्यावरनं एवढे रायडर. हे बघा राईडला आल्यावर पण इथं गाडी क्लीन करायला घेतात. होता किती डब्बा आहे तो नाही होणार, थोडी तरी सापड डॅम मध्ये टाक. डॅममध्ये जागा ना, गाडी पाणी आतमध्ये टाकून परत बाहेर काढली. तर मित्रांनो, हा आहे वीरेंद्र मोरे. सो हाच या ग्रुपचा ॲडमिन आहे आणि ह्याचं पण यूट्यूबला चॅनल आहे, ट्रॅव्हल अँड 2 व्हील्स. सो प्लीज चेक आउट दिस चॅनल अँड डू सबस्क्राईब. केक कापायचा आहे, डॅमकडे जायचं आहे आणि बघू पुढे अजून काय यांची प्लॅनिंग आहे. सो फायनली आता आम्ही डॅमच्या खाली इथे आलेलो आहोत आणि इकडे आता कुठेतरी केक कापायची तयारी चालू आहे आणि भाईचा एक ड्रोन उडवायची पण तयारी आहे. बघू नेमका खाली उतरलो, केक कापला आणि लगेच पाऊस आला. तो आता काय प्लॅन आहे माहिती नाही, तरी काय सांगितलं नव्हतं. फक्त इथे यायचं होतं, सेलिब्रेशन करायचं होतं. जे फ्रीस्टाईल रायडर्सचा पेज आहे त्या पेजला 2nd ॲनिव्हर्सरी, आज 2nd इयर झालं आहे. सो त्याचं सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून इथं आलेलो. सो ते बघा सगळी आता पुरं खाली वरती आले, तिथे थोडंसं सेलिब्रेशन केलं. हे आपले GP व्लॉगर्स का, कारण जास्त लोकांची ओळख नाही आहे. सो होईल हळूहळू ओळख, थोड्याफार झाल्यात, थोड्या व्हायच्या आहेत. हे देखो शेर खान, डॉन है डॉन, शेर खान. ये देखो शिकार मिल गया. गोरख टायरचा पंक्चर झालेला आहे. चाला तू के लावलीस काय करणार और तर डॅमचं पाणी पण तसं तिथून मस्त खूप छान वाटतं आहे. सो सेलिब्रेशन वगैरे करून झालेलं आहे आणि निघालो आता परतीच्या रस्त्याला. अबे क्या हल्ला हो रे. टायर वगैरे स्किट केलं, काय पुढचं थांबलेत काय माहिती नाही का थांबलेत. हा ड्रोनसाठी थांबलेत, पण ॲक्च्युली सीन असा झाला की समोर ज्याचं लक्ष नव्हतं, त्यामुळे गाडी जरा स्लिप करायला लागली. एक ड्रोन शॉट घेतला जातो इथून. सध्या लीडर आहे. अरे आकाश यांनी परत करायला लागतात आली पॉलिटिक्स सगळे कर घुसवायचा. तर खूप छान मीटअप झाला, खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि ते थोडं बसून आम्ही जरा बोलत होतो पुढचा प्लॅनिंग वगैरे काय ते. तर तेवढ्यात पाऊस लागला आणि निघालो आम्ही आमच्या घरी.
तर मीटअप एकदम खूप छान झालं. एंडिंगला जास्त काही दाखवायला भेटले नाही कारण कॅमेरा वगैरे सगळे आम्ही आतमध्ये ठेवले. पाऊस खूप लागलेला त्यामुळे तसंच निघालो आणि रेनकोट वगैरे होते त्यामुळे सगळं क्लोजच होतं. तर डिरेक्टली आम्ही रसानीपर्यंत आलो आणि तेव्हा थोडा पाऊस कमी लागला. आता पण परत पावसाची सुरुवात झालेली आहे. तर ते सगळे मंडळी गेले पनवेलवरून ठाण्याला. सो आता आम्ही रसायनीवरून आमच्या पेनला. खूप मजा आली, छान वाटलं आणि पहिल्यांदाच असा एक्सपिरियन्स घेतला आहे. तर गोरक्ष पण त्याचा व्लॉग एंड करतो, मला पण एंड करायचं होतं आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.